आहात एवढ्या सगळ्या तुमच्या या अगोदरचे मोर्चे झाले, सरकार मनावरती घेत आहे, सरकारचा याच्यावर काय परिणाम होतोय का आणि सरकारला काय इशारा असेल? सरकारवर नक्कीच परिणाम होतोय, कारण मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत अशी घोषणा केली होती की सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे आणि त्यामुळे 1 ऑगस्ट 2026ला आम्ही हे उपवर्गीकरण जाहीर करणार अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या दिनी. परंतु आपण पाहत असाल की 1 ऑगस्ट होऊन गेलेली आहे, अजूनही सरकारने ते जाहीर केलेलं नाही. म्हणजे आमच्या मोर्चाचा हा परिपाक आहे असं आम्ही समजतो. आणि आमचे हे मोर्चे हे आता म्हणजे परभणीपासून मुंबईपासून ते पुणा असेल, नांदेड असेल, बुलढाणा, सोलापूर अनेक ठिकाणी झाले आणि अजून होणार आहेत. आणि हे मोर्चे उद्या अंबेजोगाई आहे, परवा संभाजीनगर आहे. ते मोर्चे असेच चालू राहतील, आधी जिल्हा वाईज, नंतर तालुका वाईज, आणि हे हिवाळी अधिवेशनापर्यंत हे मोर्चे चालू राहतील. आणि जर सरकार ऐकलं नाही हिवाळी अधिवेशनापर्यंत तर मग आम्हाला या हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभेला घेराव घालावा लागेल. त्यामुळे सरकारला आमची विनंती आहे की हे अशा पद्धतीचं काही उग्र या महाराष्ट्रामध्ये घडू नये. कारण आपला जो प्रयत्न आहे की आपण हिंदू मुस्लिम किंवा कुणबी मराठा, त्याचबरोबर धनगर आदिवासी आणि आज इथे असणाऱ्या अनुसूचित जातीमध्ये जे वाद लावण्याचे प्रयत्न करत आहेत, आम्ही ते कदापि यशस्वी होऊ देणार नाहीत. आणि या इथं आजसुद्धा आमच्या बरोबर 90% मातंग समाज आमच्याबरोबर आहेत. जो काही BJP बरोबर असणारी जी काही मंडळी आहेत, ज्यांना काहीतरी BJPने दिलेलं आहे, तीच मंडळी त्यांच्याबरोबर आहेत आणि ते हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही सर्व एक संघ आहोत, होमोजिनस ग्रुप आहे अनुसूचित जाती, आणि तो तसाच पुढे सुद्धा राहील. आणि आज आमच्याबरोबर अनेक जातीचे म्हणजे या 59 जातीमधल्या बहुतेक सर्व जाती आमच्याबरोबर स्वतःहून या म्हणजे खाटीक असतील, ढोर असतील, आज आमचे चर्मकार समाजाचे बबनराव घोलप आहेत, बाबूराव माने आहेत, खामकर आहेत, अनेक मंडळी त्यांच्या वेगवेगळ्या संघटना घेऊन आज या आंदोलनामध्ये सामील होत आहेत. आणि त्यामुळे हे आंदोलन एक अत्यंत ताकदीनं महाराष्ट्रभर चालू आहे. आणि म्हणून सरकारला आमचं सांगणं आहे की अशा पद्धतीने तुम्ही जो आमच्यामध्ये भांडणाचा घाट घातला आहे तो थांबवा, आणि काही झालं तरी आम्ही हे उपवर्गीकरण होऊ देणार नाही. तुम्ही आता बोलताना सांगितलं की धनगरांचं असेल किंवा मग मराठा ओबीसी असेल किंवा इतर जातीमध्ये किंवा आता अनुसूचित जातीमध्ये जातीमध्ये भांडण लावून सरकारला नेमकं काय साध्य करायचंय? याच्यामध्ये आपण लक्षात घ्या की हे जे सरकार आहे ते खास करून या इथं असणाऱ्या अल्पसंख्याक समाजाचं आहे. मी नाव घेऊ इच्छित नाही. त्यांना हे जर बहुजन एकत्र आले तर आपलं काय होईल ही भीती वाटते. आणि त्यामुळं ते अशा पद्धतीने वाद निर्माण करून आपली सत्ता म्हणजे तोडा फोडा जोडा आणि राज्य करा अशा पद्धतीची राजनीती आहे. आणि तोच हा प्रयत्न आहे. दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती आंदोलन झालं, त्या ठिकाणी देखील बाबासाहेबांचा फोटो घेऊन, संविधान घेऊन त्या आंदोलन लढलं गेलं. आज त्यांच्यावरती लाठीचार्ज झाला, ज्या पद्धतीने सगळं महाराष्ट्राने देशानं पाहिलं. तर आजही तशाच पद्धतीनं जो आंबेडकरी चळवळीमध्ये या उपवर्गनाच्या अनुषंगाने जो संताप आहे तो कुठेतरी रस्त्यावरती येतोय का, आणि सरकारला काय इशारा असेल? बघा, प्रचंड उद्रेक आहे, जन आक्रोश आहे, लोक रस्त्यावर येत आहेत. परंतु आम्ही सर्व जी काही म्हणजे प्रमुखानं चर्मकार समाज आहे, आम्ही आंबेडकरवादी आहोत आणि काही इतर समाज, याच्यातले नेतृत्व या सर्व जन आक्रोशाला शांततेमध्ये लोकशाही पद्धतीने आपलं हा निषेध आणि आपली मागणी कशी मान्य करून घेता येईल हा आमचा प्रयत्न आहे. आम्ही लोकशाही मानणारे लोक आहेत आणि लोकशाहीमध्ये जेवढ्या जास्त पद्धतीनं या संपूर्ण आंदोलनाला अत्यंत लोकशाही पद्धतीनं आम्ही ते आंदोलन आत्तापर्यंत कंट्रोल केलेलं आहे. पण सरकार जर अशाच पद्धतीने वागणार असेल तर मग आपण पाहिलं की जंतर मंतरवर सुद्धा तरुण मुलं अत्यंत लोकशाही पद्धतीने करत होती, परंतु शेवटी नाईलाज झाला आणि मग त्यांच्यावर लाठीचार्ज झाला. तसं या महाराष्ट्रात होऊ नये, नाहीतर दिल्लीमध्ये धर्मेंद्र गेला, इथे देवेंद्र जाऊ नये ही आमची अपेक्षा.
मात्र एखाद्या जर बघितलं तर सत्तेला मांडीला लावून बसलेले जे काही नेते आहेत जे आंबेडकरी मतावरती त्यांचा डोळा असतो आणि ते तशा पद्धतीने मतही घेतात, मात्र ते आता या ठिकाणी कुठेही बोलताना पाहायला मिळत नाही. मी नाव कोणाचं घेणार नाही, पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे राजकारण करत असताना व्यासपीठावरती सगळे जण असतात. तर काय त्यांना सांगणं असेल, इशारा काय असेल आणि समाज त्यांच्याकडे कशा दृष्टिकोनातून आज अशी परिस्थिती आहे, जे अशा पद्धतीने राजकारण करत होते त्यांची समाजापासून नाळ तुटलेली आहे आणि त्यांना आता समाज म्हणजे आपला लीडर मानायला तयार नाही. आता तेच फक्त स्वयंघोषित लीडर आपल्या स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी त्यांच्याबरोबर आहेत, पण समाज एका बाजूला आणि ते लीडर एका बाजूला अशी परिस्थिती आहे. काय इशारा असेल त्यांना, जसं की माझा काही इशारा नाही, समाजात त्यांची लिडरशिपचं काय करायचं ते ठरवेल. प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबा दिलेला नाही, अजून कुठली भूमिका स्पष्ट केली नाही. आठवलेंची काय नेमकी भूमिका नाही, आठवले तर उपवर्गानं पाठिंबा दिला आहे, त्यांनी जाहीर केलेलं आहे. ते पण BJPच्या ऑफिसमध्ये जाऊन जाहीर केलेलं आहे, त्यामुळं त्याचं ओपन आहे. प्रकाश आंबेडकरांनी आपले अजूनही पत्ते झाकलेले आहेत असं मला वाटतं. ते बघू आता त्यांचं काय असेल ते. परंतु पण काल त्यांचं एक स्टेटमेंट आलेलं आहे की जाती जातीमध्ये तुम्ही जो वाद लावताय, तर त्यांनी RSSला दम दिला आहे. आम्ही आत्तापर्यंत RSS वरती म्हणजे त्यांच्या रेशीम बागेवरती मोर्चा काढला, आम्हाला आता RSSच्या रेशीम बागेच्या आतमध्ये घुसावं लागेल असे त्यांचं स्टेटमेंट काल आलेलं आहे. म्हणजे त्यांचासुद्धा आमच्या या जे काही उपवर्गीय विरोधाला पाठिंबा आहे असं मला वाटतं. तुमच्यासोबत येत नाही नाही ते बोला. समाजाच्या नेत्याने प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली अशी माहिती आपल्यापर्यंत आली नाही, मला अजून तरी आलेलं नाही. आणि त्यांचे बहुतांश जे रस्त्यावरचे नेते आहेत ते मातंग समाजाचे नेते आमच्याबरोबर प्रत्येक ठिकाणी, म्हणजे काल तुम्ही नांदेडला बघत असाल तर नांदेडला होते, आज इथे सुद्धा असणार आहेत, उद्या अंबेजोगाईला असतील आणि खास करून औरंगाबादला तर मोठ्या संख्येने मातंग समाज येणार आहे. त्यामुळं हे जे काही सोकॉल्ड मातंग समाजाचे नेते आहेत ते आमच्या मते खरे नेते नाहीत, खरे नेते आमच्याबरोबर आहेत. शेवटचा प्रश्न, सरकारला काय इशारा असेल या मोर्चाच्या माध्यमातून? आमचं सरकारला सांगणं आहे की आतापर्यंत आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने एक दिलाने अनुसूचित जाती राहत होतो, उगाच आमच्यामध्ये वाद लावू नका. ही आमच्या कोणाची आज या उपवर्गीकरणाला तयारी नाही, कोणाची इच्छा नाही आणि ही जबरदस्तीने तुम्ही करताय ते कुठे ते थांबवा आणि हे उपवर्गीकरण रद्द करा, ही आमची मागणी आहे. या अगोदर महाराष्ट्रामध्ये सेव्ह मेरिट नावाने काही आंदोलन झाले, मोर्चे झाले. एकंदरीत या अगोदरचे ज्या पद्धतीने जातीमध्ये भांडणं लावायला चालू, दुसरीकडे आता उपवर्गीकरणाचा विषय येतो. कुठेतरी आरक्षण नको किंवा आरक्षणाच्या वरती दुसरा घाला घालण्याच्या अनुषंगाने काय असं वेगळा प्लॅन केंद्राकडून राज्याकडून आहे ना. आता माझं तर म्हणणं आहे की हे आरक्षण संपवण्याचाच एक प्लॅन आहे. आता आपण पाहिलं असेल ज्यांच्या नावाने हे उपवर्गीकरणाचा प्रयत्न करतायत ती बिचारी सामान्य माणसं, लिडरशिप सोडा, पण जी सामान्य माणसं आहेत ती अज्ञानी आहेत, अशिक्षित आहेत, अंधश्रद्धेमध्ये अत्यंत म्हणजे त्यांचं गुरफटलेली आहेत आणि त्यांच्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी आहे. उद्या त्यांना 8% आम्ही आरक्षण देऊ, 10% देऊ, आरक्षण द्याल आणि त्यानंतर मग डॉक्टर, इंजिनियर, प्रोफेसरच्या जागा निघतील आणि या जागा निघाल्यानंतर ॲडव्हर्टाईज होतील. 3 वेळा ॲडव्हर्टाईज केल्यानंतर जेव्हा माणसं मिळणार नाहीत त्या जागांवर तेव्हा त्या ओपन होतील आणि अप्रत्यक्ष पद्धतीने हे आरक्षण संपवण्याचा घाट आहे असं आमचं म्हणणं आहे. हे सरकारच करतं, मनुवाद्यांच्या जो प्लॅनिंग आहे त्या पद्धतीने. आणि मग शेवटी कंटाळलेल्या इतर जाती म्हणजे 58 जाती म्हणतील आम्हाला आरक्षणच नको, अशी एकदा परिस्थिती निर्माण करायची असं त्यांचं एकंदरीत धोरण दिसतंय. जंतर मंतरवर जे अभिजितनी आंदोलन गाजलेलं, राजीनामा सुद्धा घेतलेला आहे. आपलं आंदोलन संभाजीनगरमध्ये होणार आहे, त्या ठिकाणी अभिजित पिटके येणार आहेत आंदोलन, किंवा तुम्ही त्यांच्या कुटुंबाला भेटणार आहे? नाही, मी तसं काही अजून प्लॅनिंग केलेलं नाही, कारण त्याचं आंदोलन राष्ट्रीय लेवलचं आहे, हे आंदोलन राज्य लेवलचं आहे आणि त्यांचा जो काही टार्गेट ग्रुप आहे तो संपूर्ण देशामधला यंग फोर्स आहे. आमचा टार्गेट ग्रुप आहे तो SC मधले सर्व समाज आहेत. त्यामुळे दोघांचे भिन्न विषय आहेत, त्यामुळे सध्या तरी आम्ही तसं काही भेटणार नाही. वेगवेगळ्या पद्धतीने टार्गेट केलं जाते, ट्रोल केलं जातं. त्याचा मनोबल वाढवण्यासाठी तुम्ही त्यांची भेट घेणार? नाही, मनोबल त्याचं जर मनोबल नसतं तर एवढ्या मोठ्या सत्तेपुढं आज आपण पाहतो की लोकशाहीचा चौथा खांब ज्याने मान टाकलेली होती त्याला कुठेतरी बळ देण्याच्या दिपकेने एकट्याने हे दाखवलं आहे. त्यामुळे त्याचं मनोबल वाढवण्याची गरज आहे असं मला वाटत नाही.
त्याचं मनोबल भरपूर, आणि एकतर जे परदेशातून आलेल्या पोरांचं मनोबल चांगलं मजबूत असतं, त्यामुळे त्याची काही गरज नाही असं मला वाटतं. Yes. धन्यवाद. जय भीम.